राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला। स्वतः आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत। काय सांगाल एकंदरीत घटनेबद्दल? एकंदरीत हा जीवघेणा हल्ला होता, हा सुनियोजित कटच होता का असं मला दिसतंय। कारण मी आतापर्यंत घरीच होतो आणि आमच्या गावची काही लोक जे तुम्हाला इथे दिसत आहेत ही यांच्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी मग घरी तेवढी जागा नाही म्हणून मी शासकीय विश्रामगृहात आलो। येत असताना मनसेचे काही पदाधिकारी जे विभागीय स्तरावरून आले ते त्यांच्या आढावा बैठकीला ते तिथे दिसले, पण तरी मी शांततेने इथे आलो। आणि आल्यानंतर कसं आहे, अकोला जिल्ह्यात त्या पक्षाचा काही फारसा जीव नाही, पण आपल्या नेत्याला खुश करायला इथला जो मनसेचा अध्यक्ष आहे साबळे नावाचा, त्यांनी दार तोडलं आणि दार तोडून एका महिलेला पुढे करून शेवटी माझ्या गाडीवर हल्ला केला। गाडीत असेपर्यंत एकही माईचा लाल पुढे आला नाही हल्ला करायला, पण मी एकटा आता गाडीच्या बाहेर उतरलो, गाडीत कोणी नाही हे पाहून माझ्यावर जीव घ्यायला हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। पण गोरगरिबाच्या आशीर्वादाने मी सुखरूप आहे, मला कुठलीही इजा झालेली नाही। गाडी फोडून त्यांनी त्यांची मर्दुमकी दाखवली, पण मी सुद्धा आता कायदेशीर कारवाई करणार। अशा प्रकारची गुंडागर्दी, मी चूक काय केली? त्यांचा नेता ज्यावेळेस माझ्या नेत्यावर एखाद्या खालच्या पातळीवर टीका करतो त्याला जर मी उत्तर देणं हे चूक असेल तर मी हजारदा तशी चूक करणार आहे। मग त्यांच्या नेत्याने माफी मागायला पाहिजे होती। तुमचा नेता बोलतो ते ब्रह्मवाक्य आणि आम्ही उत्तर दिलं तर मग तुमच्या बुडाला का आग लागते? त्याच्यामुळे अशी गुंडागर्दी आम्ही खपून घेणार नाही। त्यांना वाटत असेल की अमोल मिटकरी राजकीय माणूस आहे तर त्या नालायकांनी माझा मागचा इतिहास बघावा। मी सुद्धा संभाजी ब्रिगेड आणि छावा संघटनेसारख्या पक्ष संघटनेमध्ये काम केलेला माणूस आहे। मी अशा नामर्द लोकांना कधी उत्तर देत नसतो आणि मी जर माझ्या अवकातीवर उतरलो असतो तर यांची हातपाय तोडून मी वापस पाठवले असते, पण तसा कायदा सुव्यवस्था मला अकोल्यात निर्माण करायची नव्हती। मी शांत आहे, त्याचं कारण फक्त आणि फक्त अजितदादांचा आमच्यावर असलेला आदर्शाचा पगडा, म्हणून मी काही बोललो नाही। आमदार साहेब, पक्षाचं सरकार तुमचे आहे, तुमचे उपमुख्यमंत्री आहे, एवढ्या जबाबदार आमदारावर जर हल्ल्याचा प्रयत्न होत असेल तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न एकंदरीत त्याच्यावर प्रश्न निर्माण होतो। नाही, हे गोष्ट मात्र मी आता गृहमंत्र्यांच्या कानावर टाकेल की सत्तेतल्या आमदारावर अशा प्रकारे काही गुंडे येऊन हल्ला करतात आणि त्यांचा पक्ष जर महायुतीत आहे असं सांगतो तर असे गुंडे तुम्ही पोचणार आहात का? आणि उद्या जर महाराष्ट्रामध्ये सत्ता आणायची असेल महायुतीची तर असे गुंडे तुम्ही बसवणार आहात का? उद्या यांच्या नेत्याला जर तुम्ही एखादा गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री केलं तर मग तर गुंडागर्दी वाढेल। त्याच्यामुळे याला कुठेतरी आळा बसला पाहिजे। मी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पण पत्राद्वारे याची मागणी करेल आणि अशा प्रकारे गुंडाराज जर महाराष्ट्रात चाललं तर आमदार जर सुरक्षित नाही तर मग बाकी तर काही आलवेल नाही। अजितदादांशी वगैरे काही बोलणं झालं? अद्याप तरी नाही, अद्याप पत्रकारांशी तुमच्याशी बोलतोय। साधारणपणे सविस्तर मग दादा स्वतःच त्याबाबत हे करून चौकशी करते। राज्यातला सत्ताधारी आमदार जर सुरक्षित नसेल तर इतर लोकांचं काय? आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याचं आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलंय। उमेश अरोणे, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।